श्री पांडुरंग कुलकर्णी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत भैरव ते भैरवी संहिता डॉक्टर समीर वसंत कुलकर्णी, दिग्दर्शन मिलिंद ओक. सादर करीत आहोत भैरव ते भैरवी. केवल असणं, काहीही अस्तित्वात येण्यापूर्वीचं केवल असणं, परिपूर्ण निराकार, ते ब्रह्म, तो ईश्वर आणि परमशिवही तेच केवल असणं. त्या परिपूर्ण निराकाराला स्वतःलाच भोगण्याची झालेली इच्छा आणि त्यातूनच निर्माण झालेलं पहिलं स्पंदन आदिस्फुरण. परमशिवानं डोळे मिटले की सृष्टी अस्तित्वात येते आणि त्याच्या डोळे उघडण्यातच ती लयाला जाते. अशी ही सृष्टीची प्रकाश विमर्शमय रचना. परमशिव हा नाद स्वरूपच. तो नाद सृष्टी जन्माला घातणारा अनाहत नाद. त्या केवलाला, परमशिवाला व्यक्त करणारा तो प्रणव ओंकार. ओम हेच शब्द ब्रह्म, अव्यक्ताचं पहिलं व्यक्त रूप आणि अस्तित्वाचा आदी मुद्गार ओंकार. तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल. भास्कर हे गगन राज, भास्कर हे गगन राज, भास्कर हे गगन राज. तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह. तेजो निधि लोह गोल, भास्कर
अनलशरा उदयती अनलशरा उदयती अमृत कण परिहोबुन अमृत कण परिहोबुन अणुरेणु उदयती अणुरेणु उदयती तेजातच जनन मरण तेजातच जनन मरण तेजातच नवीन साज तेजातच नवीन साज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज भास्कर हे गगनराज तेजोनिधि लोह गोल तेजोनिधि ज्योतिर्मय मूर्ती तुझी ज्योतिर्मय मूर्ती तुझी ज्योतिर्मय मूर्ती तुझी ग्रहमंडल दिव्य सभा आ ज्योतिर्मय मूर्ती तुझी ज्योतिर्मय मूर्ती तुझी ग्रहमंडल दिव्य सभा दाहक परिसंजीवक दाहक परिसंजीवक तरुणारुण किरण प्रभा तरुणारुण किरण प्रभा हो जीवन विकास हो जीवन विकास वसुदेची आखलाज वसुदेची आखलाज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज भास्कर हे गगनराज तेजोनिधि लोह गोल तेजोनिधि 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 लोह गोल भैरव ते भैरवी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ब्राह्ममुहूर्ताच्या आधीपासनं ते उत्तर रात्रीच्या नंतरपर्यंतचा असा या काळाच्या एका टप्प्यावरनं सुरुवात करून वेगळ्या टप्प्यावर जाणारा हा सांगीतिक प्रवास आज आपण करणार आहोत. शीर्षकातून व्यक्त होणारी प्राथमिक मांडणी भैरव ते भैरवी आम्ही स्वीकारलेली आहेच. एका अर्थानं काळ, प्रहर, त्याचा भाव, त्याच्याशी संबंधित असणारे राग याची मांडणी करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. या चौकटींच्या मर्यादांमध्ये राहत वेगळं काही सापडतंय का? पूर्वसुरींनी जे मांडलंय त्याच्या पलीकडे जाता येतंय का? हा शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी काही वेळा शास्त्राला प्रश्न विचारावे लागतील. काही वेळा स्वतःच्याच पूर्वग्रहांचा प्रतिवाद करावा लागेल. या अर्थाने हा अपरिचित वाटेवरचा प्रवास आहे. ही अपारंपरिक पद्धत आहे. हे खूप आपल्या जगण्यासारखं आहे. क्षण, तास, दिवस, मास, वर्ष असा कप्प्या कप्प्यामधनं आपण विचार करत असतो, तरी शेवटी जगणं ही संपूर्ण एकसंध गोष्ट असते. सहजपणे अखंडित वाहणे आली ती एक अपरिहार्य घटना असते. संगीताचं तसंच आहे.
ती एक समग्र गोष्ट आहे. आपण आता भैरवाकडे वळू. भैरव हा प्रारंभीचा राग. भैरव म्हणजे